भाजपमधल्या उपऱ्यांच्या पक्षप्रवेशावर नितीन गडकरींनीच भाजपचे कान टोचलेत। मंचावर मंत्री बावनकुळेंसमोरच गडकरींनी भाजपला इशारा वजा सल्ला दिला। पाहूयात एक रिपोर्ट। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमात भाजपचेच कान टोचले। कार्यकर्त्यांची जाणीव न ठेवल्यास ज्या वेगाने वर जातायत त्याच वेगाने खाली याल असं मार्मिक भाष्य भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समोरच गडकरींनी केलं। चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा। दरम्यान यावरून भाजपमधून आलेल्या प्रतिक्रिया सुद्धा रंजक आहेत। म्हणजे पिढ्यानपिढ्यांचे जे काँग्रेस नेते भाजपमध्ये येऊन मंत्री झाले ते गडकरींच्या विधानाला गैर ठरवतायत आणि जे मूळ भाजपचे आहेत ते गडकरींच्या सूचना योग्य असल्याचं म्हणतायत। खरं म्हणजे गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे, पण त्यांच्या मताशी मी काही फार सहमत नाहीये। असं काही होत नाही। जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राला न भूषो न भविष्यती अशा प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालंय हे अधोरेखित करतं की आज नवा जुना हा त्याचा समन्वय करूनच तो यश मिळालेला आहे। परंतु पक्षामध्ये हा नवा जुना मेळ घालूनच आज राज्यामध्ये पक्षाचा विस्तार होतोय। नितीनजींनी एवढंच म्हटलं की पक्ष वाढवताना पक्षाला 51% वर नेत असताना जुन्या पक्षाने जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला आहे त्यांच्याकडे लक्ष द्या। आणि खरं आहे ना, जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे। त्यामुळे काही गैर नाही, नितीनजीची सूचना आम्हाला मान्यच आहे। काही दिवसांपूर्वी सोलापुरातील काँग्रेस नेते यशवंत माने यांचा भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती। त्या विरोधात खुद्द भाजपच्याच लोकांना आंदोलनाला बसावं लागलं। नाशिकमध्ये भाजपनेच गुंड आणि दाऊदच्या साथीदाराचा हस्तक म्हटलेल्या सुधाकर बडगुजर यांना प्रवेश दिला, तेव्हा स्थानिक आमदारांनी याला विरोध केला। बाकी भाजपमध्ये बाहेरून आलेल्या इतर नेते आणि मंत्र्यांची यादी तर मोठीच आहे। सध्या अजित पवार भाजपसोबत असले तरी त्यांचेच काही माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत। त्यावर अजित पवारांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसली तरी याच विषयावरून कधी काळी अजित पवार खोचकपणे बोलत होते। भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे 20% लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवशे गवशे आहेत। त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे। दरम्यान एकीकडे जुन्या कार्यकर्त्यांना विसरलात तर अधोगती होईल असं भाजपचे गडकरी म्हणतायत। त्याच भाजपचे मंत्री विखे पाटील गडकरींच्या विधानाशी असहमती दर्शवतात। भाजपचेच दुसरे मंत्री बावनकुळे गडकरींचं विधान योग्य असल्याचं म्हणतात आणि भाजपचेच मंत्री नितेश राणे गावचा विकास करायचा असेल तर भाजपत यावं लागेल असं म्हणून स्थानिक लोकांना धमकी देतात। जर युतीसोबत मी जर समजा नाही आले आणि मला जर एबी फॉर्म लावायचा म्हणलं, मी जर एबी फॉर्म लावला तर मला सत्तेच्या विरोधात गेला असं होईल। मला सत्तेच्या विरोधात जाता येणार नाही। मला विकासाचं राजकारण करायचंय। गावाचा विकास करता मी निधी कुठून आणू? तो भारतीय जनता पक्षाकडे गेल्यावर भरभरून निधी मला मिळते। अशा पद्धतीचा अनुभव आज प्रत्येकाला आला असल्यामुळे तुम्हाला आता येणाऱ्या दिवसामध्ये एक असंख्य लोकांचे प्रवेश हे भारतीय जनता पक्षामध्ये दिसतील। जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राला न भूषो न भविष्यती अशा प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.